पोलीस कंप्लेंट केली? सर मी नाही केली पोलीस कंप्लेंट, कारण याच्या आधी पण तिने ना बादशाहला वगैरे 2-3 वेळा फोन करून सांगितलं माझा मुलगा गायब नाही का, 4-5 दिवसांनी परत यायचा. मला नंतर कळलं सर, ज्यावेळेस फोटो वगैरे टाकले त्याच्यानंतर पोलिसांनी मला बोलवलं, माझी इन्क्वायरी वगैरे केली स्वतः. 15 वर्षापासून लावून ठेवलं त्याला, आणि आता कायमच त्यांनीच गायब करून आमची नाव बदनाम करतात सर. या प्रकरणाचा शोध लागला पाहिजे. या प्रकरणाचा शोध जर लागलाच पाहिजे सर. फार कसून चौकशी केली पाहिजे. माझं बाळ आलं ना माझ्याकडे आणू घातलं तरी चालेल सर. ज्यावेळेस मुलगा हरवला तुम्ही स्टेटसला काही बाळाचा फोटो ठेवला सर? मी स्टेटस प्रत्येक, मला ज्यावेळेस पोलिसांनी बोलवलं ना, मी प्रत्येक ग्रुपला टाकायचा, प्रत्येक स्टेटसला टाकायचं सर. बाईंचा काही फोन आला का स्टेटसला ठेवू नका म्हणून? मला फोन केला आणि मला धमकी दिली, तू काय काम आहे स्टेटसला ठेवायचं. तर मुलगा आहे म्हटल्यावर आपण शोध लागला पाहिजे ना. एवढं 15 वर्षात मला संशय असा आहे की तुम्ही दारू पिता, राग नका म्हणू, तुम्ही दारू विकता, दारू पिता, जमीन विकलेली आहे, कुटुंबाला सांभाळत नाही, त्या ताई तिकडे आहेत, तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या मुलाचा घातपात केला असावा असा त्या ताईंचा संशय आहे. सर घातपात करायचा असतं तर त्याला एवढं मोठं कशाला होऊन दिलं असतं आम्ही? त्याच वेळेस घातपात केला असता ना. त्याच्या कानाला पहिलंच ज्यावेळेस जन्मताच एक पुळी यायची आणि ते इन्फेक्शन व्हायचं, त्याच्यामुळे नारंगावला त्वचा रोगतज्ञ डॉक्टर स्टँडच्या बाजूला, तिथं ते ऍडमिट होता. पेपर सगळे तिच्याकडे, मी इथून जाऊन त्याला डॉक्टरकडे येत होतो. व्याजाने पैसे भरले सर. अशी माणसं आहेत माझ्याकडे, मी त्यांच्याकडून 10-10 हजार रुपये घेतलेत. माझं सोनं आणि मी गाण ठेवलंय, त्याला 4-4 दिवसांनी पैसे दिलेत. मग मी खर्च केला नाही का बापी म्हणून? माझं नातं नाही का काही? तुमच्या पत्नीला तुम्ही सांभाळत का नाही? सर तिला विचारा ना, हे दारू पिणं हे करणं, तिने मला या मार्गाला आणलंय. फक्त प्रत्येक गोष्टीत तिच्या भावांनी त्यांनी साईड इफेक्शन करायचं मला. आपण 4-6 लोक जर एकत्र आलो, नातेवाईक मित्रवर्ग, तुम्ही तिला सांभाळायला? मी सांभाळायला तयार आहे सर. मी तिला एक लेटर पण काढलं सांभाळायला. त्याच्यानंतर तिने माझ्यावर केस टाकली का मला पोटगीचा दावा लावलाय माझ्यावर. तो विषय न्यायालयीन काय असेल तो भाग वेगळा, परंतु समजोत्याने जर काही मार्ग निघाला तर तुम्ही दारू सोडाल का? सर मी नाही पिणार दारू, मी पहिलं नव्हतोच पित दारू सर. मग तुम्ही तुमच्या वडिलांशी, भावाशी, ताईंशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला? लय वेळा बोललो सर, लय वेळा. आम्ही आणायला पण कितीतरी वेळा गेलो. तिच्या मावस भावाला गेलो, आम्ही मुंबईवरून आलो तिला आणायला वगैरे बऱ्याच वेळा, नाही का, ते असे टाळाटाळीची उत्तरं द्यायचे. फक्त मारहाण करता? मी बिलकुल मारहाण नाही केली सर आजपर्यंत कधी. आता ते जे तुमचा मुलगा हरवलेला आहे त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही सगळ्यांनी मिळून गायब केलेला आहे. तुम्हाला यातली काय माहिती आहे, वस्तुस्थिती काय? नाही सर, मी सांगतो, मुलगा आहे ना, इकडे कोणीच गायब नाही केलेला. मुलाला तिचं भरपूर जाच होता सर, भरपूर जाच होता. कारण मुलाला आहे ना, तिने ऑर्डर दिली ना, मला कुठं भेटलं याच्या सगळं बोलायचं नाही. ते पोरग बिवून माझ्या सगळं बोलत नव्हतं सर. ते बिवून माझ्याकडे फक्त बघायचं, पुढे निघून जायचं. त्या पोराला खूप दाच होता सर हिचा. तिने हारमार वगैरे केली आणि पोरग रागाच्या भरात कुठेतरी निघून गेलं सर. मग तुम्ही पोलीस स्टेशनला असं का सांगत नाही का त्याचा शोध घ्या, आम्ही दोषी असून तर आमच्यावर कारवाई करा? सर बोलले मी त्या दिवशी मनसर पोलीस स्टेशनला, तुम्हाला पाहिजे तशी चौकशी करा, माझा मोबाईल ट्रॅक करा, काही पण करा, सगळ्यांचे करा. जो गुन्हेगार असेल त्याला 100% ते सजा भेटली पाहिजे. मी 100% बोललोय, तुम्ही साहेबांना विचारा. आता तुमच्या जमिनी संदर्भामध्ये तुमच्या पत्नीने जे काही आरोप केले तुम्ही ऐकलेले आहेत, त्या आरोपात कितपत तथ्य आहे? सर बघा, हीच माझी समोरची जमीन आहे. इथं कुठं खडक आहे मला सांगा? पलीकडली जी रोटरलेली आहे ती, तिला कुठं खडक आहेत मला सांगा फक्त. फ्लॉवरची जमीन कोणाची? ही फ्लॉवरची जमीन पप्पांनी यांना विकलेली मामाच्या मुलांना, आणि याच्यात आईचा पण हिस्सा आहे. भाग वेगळा. तुमची जमीन कुठे? माझी जमीन पलीकडून रोटर मारलेली आहे ती. त्याच्यात काय अजून मालबिल नाही? नाही सर, आता नीट केली परत. तर तुमच्या वाट्याला ऍक्च्युअली जमीन किती आहे? माझ्या वाट्याला 2 एकर सर. आई वडिलांचं? आई वडिलांचं म्हणजे आता आईची आणि वडिलांची सगळ्यांची धरून 6 एकर 10 गुंठे. मला काही कोणताच मित्र म्हटलं नाही. कोणाशी भांडण वगैरे असं? नाही, भांडण नाही, काही नाही, काही नाही. मग तुमचा अंदाज काय काय असू, काय झालं असं? माझा अंदाज आहे का बाबा, माझ्या म्हणजे माझ्या वकिला त्यांनी काय केलं, माझ्या भाच्यांबरोबर मी केस टाकली होती कोर्टामध्ये जमिनीची. माझा नवरा जुगारू दारू पिणार आहे. काय ना त्यांचं
सोमनाथ भगवंता गायकवाड, ते कुठले? पोंदेवाडी. कोणते म्हणजे आंबेगाव तालुका? हो. अच्छा. त्यामुळे त्याचीच का मामा सासऱ्याचे पोर आहेत, यांचा मामा सासऱ्याचा मला पहिल्यापासून दबाव होता. पहिला पण माझ्या मुलाच्या कानाला भाजवलं होतं, डाव्या कानाला. तेव्हा पण मी माझ्या भावाकडे येऊन नीट केलं. तेव्हाच माझ्या मुलाचं त्यांनी म्हणजे हे करायचं ठरवलं होतं का त्याला जगून नाही द्यायचं. माझं बाळ 4-5 कान भाजवलेलं आहे माझ्या बाळाचं. पेपर आहे माझ्याकडे त्याच्या दवाखान्याचे सुद्धा. एवढा मोठा माणूस यांना फोन लावा. सचिन कांडगे साहेबांना फोन आला होता, त्यांना फोन लावा. तुम्ही काय बाबा ऐका, रडू नका, तुम्हाला न्याय मिळेल. स्पीकर ऑन करा. आजी रडू नका, आजी रडू नका. माझं काय रे, बॅटरी लो आहे ना, मी लावतो फोन. हा दुसरा नंबर लावतो साहेबांचा. तुमच्या मुलाला कोणी भाजवलं? सासू फुलाबाई गायकवाड आणि त्याच्या वडिलांनी? नवरा माझा सोमनाथ गायकवाड. त्यांनी का भाजवलं? आता त्यांना माहिती. म्हणजे आई वडिलांनी, म्हणजे मुलाच्या वडिलांनी ना आजीनं भाजवलं? आजीने भाजवलं. त्यावेळेस मी कंप्लेंट करायचा प्रयत्न केला, माझ्या भावानी पण त्याला विरोध म्हणजे हे केलं, तिथं चिडचिड केली. तर त्यावेळेस कुंडलिक करंडे हा माझा मामा सासरा आहे, सासूचा भाऊ आहे. हा तिथं आला, प्रत्येक गोष्टीत मला त्याचा दबाव दाखवायचा. माझा भाऊ भाचा कलेक्टर आहे, तुम्ही कुठपर्यंत जा. मी जागीरदार असू, जर दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे ना, कुठपर्यंत. पण संशय पण नको. हा, मला दबाव घेतला, स्वतः बोलले आमचा भाचा आहे ना आय एस अधिकारी, तू जर कुठे गेला तर तू आमच्या संग पुरुष शकत नाही. असं कोण म्हणाल? असं कुंडलिक करंडे बोलले. कुंडलिक तिथं येऊन मला करंडे. दम आणि टाकला. आजही पण जमिनीच्या वादामध्ये मी कोर्टामध्ये जाते का, तर त्याचा मुलगा संपत करंडे हा तेच वाक्य वापरतो, ही पेपरांनी लढम पैशाने आमच्या बरोबर लढू शकत नाही म्हणून. काही सगळी जमीन जुमला सगळं जागेवर राहील. पण आमचं पण आज जमिनीसाठीच माझं बाळ घालवलं ना त्याचे त्यांनी. पण असं पाप करत असतील ना, त्यांना परमेश्वर माफ नाही करणार. पण माझं आज आयुष्य उद्ध्वस्त होतंय ना. मी आज अख्ख्या बाळावर, आज मी वयाच्या 20व्या वर्षी बाळ घेऊन इथं आले. आज माझं 35-36 वय, माझं अख्खं बरबाद झालं ना. आता बाळ इथून गेलं, शाळेत जातो म्हणाल का? कुठे जातो? पुस्तक आणायला जातो 12वी जातो म्हणलं होतं. मित्राकडं. मग आता ती लोक इकडे येऊन त्याला घेऊन गेले असतील का? कदाचित शाळेत ते नाही का शाळेमध्ये पण गेला होता. हा त्याच्या मुलीचा निकाल लागला मेच्या शेवटच्या आठवड्यात 10वीचा, आणि हा एप्रिलमध्येच माझ्या बाळाची चौकशी करत होता, धनंजय करंडे. अच्छा. मी त्या शिक्षकांची मला नंतर माझं बाळ गेल्याच्या नंतर मला कळालं का हा शाळेमध्ये जाऊन दिनेश ढोबळे म्हणून सर आहेत, तो त्यांचा वर्गमित्र आहे, त्याच्याकडे जाऊन हा चौकशी करायचा माझ्या बाळाची. आणि आता पोलिसांनी विचारलं त्याला, तू चौकशी माझ्या बाळाचे मुलीचं ऍडमिशन घ्यायला मी जात होतो. एप्रिलमध्ये 10वीचा निकालच लागला नाही, तर 10वीचा निकाल हा ऍडमिशन एप्रिलमध्ये कसं काय गेला? तुमचा संशय कोणावर? सुरुवातीला ज्ञानेश्वर खिलारी, त्याचा म्हणजे मामा कुंडलिक करंडे, त्याचे 2 मेहुणे, माझा नवरा आणि माझा सासरा. तुम्ही तसं पोलिसांना सांगितलंय? हो, सांगितलंय मी तसं. पोलीस काय करत नाही? येवलेला भेटलो करंट नाही. मग येवले काय म्हणले? येवले काय म्हणाले? येवलेला अर्ज दिला, ती काय स्वतः नाही भेटली, ऑफिसला घेऊन. त्याला तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. Your call has been forwarded to voicemail. गरीबाला न्याय मिळत नसेल तर ह्या पुढे आमचं जीवन राहू शकत नाही, बाळ नाही मिळत, आम्ही जगू शकत नाही. यांनी सर, शेतीसाठी माझं बाळच त्या जमिनीचं वारस आहे. मी नाही, वडिलोपार्जित सासऱ्याच्या जमिनी 6 एकर 10 गुंठ जमीन दाखवली या करंडेंच्या लोकांनी, आणि आज तेच कागद फिरू घेतात. किंवा नंतर कॉल करू शकता. आम्हाला एकतर फसवलं पाहिजे स्टोरीज मध्ये यांनी. वो अन्य कॉल पर व्यस्त है, कृपया प्रतीक्षा करें या कुछ. कसं आहे, तुमचं कौटुंबिक नवरा बायको आम्हाला एवढे तर यांनी फसवलं, आम्हाला सोयरी केलं, मला फसवलं. 6 एकर 10 गुंठ दाखवली, आज हेच लुटायला निघाली करंडेची. आपण ज्याला कॉल आणि आज बाळाला काय कशाची जेव्हा मी सांभाळला, त्याच्यामुळे बाळाला टेन्शन घेतलं. काय टामध्ये पेपर बघत होतं, आणि यांनी शाळेपर्यंत साखळी लावित होती, तरी मी नेऊन आणून घालत होतो या बाळाला. आज 15.5 वर्ष माझ्या बाळ होत.
माझं बाळ असं काय गप्प वेड पण नव्हतं ना, या सगळ्या आमच्या सगळ्या बळामध्ये विचारा, माझं बाळ असं काही वेड पण नव्हतं ना. किती वय होते? 17 पूर्ण होतं, 9 मेला 17 पूर्ण झालं होतं. माझा मोबाईल भाषण दाखवून भाऊला भाषण दाखवून थोडी झालं असेल. माझा मोबाईल मध्ये असेल ना 17 मध्ये. हो, पालन पोषण करते मी कोरडं. हा आज्ञा पालनमध्ये. माझा मोबाईल कुठे भाऊला भाषण दाखवून आपल्या बाळाचं थांब तुम्ही इथे बस, तुम्ही जागा बस. बापरे, ते जाताना अवघड आहे. मोबाईल कुठे बंद करूया. भाऊला भाषण दाखवून आपल्या बाळाचं. आपण ज्याला कॉल शाळेमध्ये पण का असं आड नव्हतं, शाळेमध्ये पण खूप हुशार होता. बघा शाळेत भाषण त्याचं 1 नंबर भाषण सुद्धा, तो गायक सुद्धा होता. भजनामध्ये असायचा. माझं सासऱ्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, का तो भजन करतो, कीर्तन करतो, अख्खं फालतू पोरग आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.